आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। हे जे आज अक्षय सागर मुनी महाराज आणि समय सागरजी महाराज, आचार्य विद्यासागरजी महाराजजी, जे आमचे सर्वोच्च धार्मिक गुरु होते, त्यांचे शिष्य समय सागरजी महाराज, त्यांनी जी दीक्षा दिली ती प्रथम दीक्षा उपशम सागरजी महाराज जे आज आहेत, आज त्यांचं मंगल मिलन झालं। अक्षय सागरजी महाराज, निराकुल सागरजी महाराज, उपशम सागरजी महाराज आणि अजय सागरजी महाराज। कारण हे जिंतूर मार्गे उपशम सागरजी आणि अजय सागरजी महाराज हे या मार्गे आले होते। आणि अक्षय सागरजी महाराज जे ते पूर्ण मुंबई साईडनं, मुंबई, पुणे, धाराशिव असं केल्यानंतर ह्या दोघांचं इथं मंगल मिलन झालं। आणि यांचे जे गुरु होते विद्यासागरजी महाराज, हे 2023 ला इथं आपलं त्यांच्या हातानच पंचकल्याण झालं। 2022 ला त्यांच्या हातानच, त्यांच्या हस्ते आशीर्वादाने पंचकल्याण झालं आणि त्यांचे हे शिष्य आहेत। आता इथून पुढं त्यांचा जिथं चातुर्मास ठरल तिथं होईल, ते कळलं आता इथं होणार कुठं होणार ते उद्या। हे मनोमिलन जे झालं, मंगल मिलन झालं, याचा नेमकं काय उद्दिष्ट असतो? त्यांचा उद्देश म्हणजे हे एकाच गुरुचे शिष्य आहेत, म्हणजे खूप दिवसाने एकत्र आले। हे जेव्हा शुल्लक अवस्थेत होते, आज जे उपशम सागरजी महाराज जेव्हा शुल्लक अवस्थेत होते, म्हणजे मुनी दीक्षा व्हायच्या अगोदर यांच्या सोबत होत होते, परंतु जवळपास या 6-7 वर्षामध्ये त्यांचं मुनी दीक्षा झाल्यानंतर प्रथम मिलन धार्मिक प्रभावना पण जास्त हा। धार्मिक विधी कशा पद्धतीने झाल्या, काय काय कार्यक्रम घेण्यात आले मग आपल्या वतीने? त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि इथं आल्यानंतर महाराजजीचं प्रवचन वगैरे प्रवचनातून त्यांनी हा समाजाला उद्बोधन दिलं। किती दिवस चालेल काय आता ते आले? नाही, आता हा तर त्यांनी सांगत नाहीत, म्हणजे आमच्या गुरुचं कसं असतं, सांगत काहीच नाही, म्हणजे त्यांना दिशा नसते, म्हणजे कुठं जाणार हे सांगत नाहीत। फक्त त्यांना उद्या सकाळचं सांगितलं, उद्या सकाळी त्यांचं प्रवचन वगैरे होईल आणि आहार होईल, पण ते न त्यांच्या मनावर। आणि परभणी समाजातर्फे आपण त्यांना विनंती केलेली आहे की इथं चातुर्मास चातुर्मास करावा। आता बघू काय आहे त्यांच्या मनावर। उद्या सकाळी प्रवचन आहे म्हणजे भाविक भक्तांना काय आवाहन करणार? सर्वांनी प्रवचनाचा लाभ घ्यावा, धर्म भावनेचा लाभ घ्यावा, धर्म प्रभावनेसाठी प्रवचन आहे, तेवढंच। ठीक। जो भव्य मिरवणूक निघाली आहे त्यात खूप सर्वजण, लहान लेकरापासून ते श्रावक श्राविका खूप आनंदित झाले होते। ज्याप्रमाणे मुनिश्री को दर्शन होने से हमें कितना आनंद आया है। मेरे गुरुवर मेघ है, बच्चे हम सब मोर, जैसे नाच रहे हैं प्यार से देखत उनकी और, त्यांच्याकडे पाहून आम्हाला खूप आनंद झालेला आहे। ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग आल्यानंतर मोर जसे नाचतात त्याप्रमाणे खूप सर्वांनाच आनंद झालेला आहे।